Hi guys, welcome back to my YouTube channel. Hello. Welcome back to our YouTube channel. Nupur and Ninad vlogs. Nupur vlog nahi. It's actually Nupur vlogs, but Nupur and Ninad लिहिलं आहे नीना. So आज आम्ही जातो आहे कॅलिफोर्निया टू ओरेगन. म्हणजे आम्ही लिटरली एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चाललो आहे. आणि ओरेगनला पोर्टलँड मध्ये आमची एक फ्रेंड राहते, सो तिच्या घरी जात आहोत. आणि मागे बघा किती सामान आहे. एक पिलो घेतलेली आहे कारण ट्रॅव्हल आवर्स आहेत अराउंड 11 आवर्स आणि आम्ही 11 आवर्स कारनीच ट्रॅव्हल करणार आहोत आणि नीना ड्राईव्ह करणार आहे. सो तो फुल कम्फर्टेबल झाला आहे नेक पिलो वगैरे घालून. मी माझी 2 तासाची झोप झाली आहे आणि मी व्लॉग खूप लेट स्टार्ट करते. पण येस, मागे ब्लँकेट आहे आणि ब्लँकेट हे नाही गाडीत घेतलं झोपायला, पण घेतलं नाही. पण इथे ऍक्च्युली खूप गरमी आहे. म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्को मध्ये इतकी गरमी नाहीये अजिबात. सॅन फ्रान्सिस्को मध्ये थंड होतं, इथे आपल्याला मध्ये गरमी लागली. जेव्हा आपण व्हॅली मध्ये होतो तेव्हा गरमी लागली. आय थिंक आता माउंट शास्त्राला जेव्हा होतो ना आपण तेव्हा थंडीच होती. इथे मला माहित नाही ते गरमी आहे का थंडी. कारण का माउंट शास्त्राच्या एकदम वरती बर्फ होता. तुम्हाला दिसेल, मी त्या व्हिडिओ मध्ये दाखवेल. तर एकदम वरती थोडासा बर्फ होता, बट ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की किती ऊन आहे. पूर्ण एकदम सनी आहे आजचं वेदर आणि खूप गरमी होते. सो तुम्हाला बॅक कॅमने मी व्ह्यू दाखवते. मी आज माझा आणि निनादचा फेवरेट ट्रॅव्हल गेम सांगणार आहे. तर आम्ही जेव्हा पण असं लॉंग ट्रॅव्हल करतो आणि तुम्हाला माहिती असेल की US मध्ये ट्रॅव्हल युजली कारनीच करतात. तर आता तर आमचं एक 11 आवर्सची जर्नी आहे. तर आम्ही नेहमी एक गेम खेळतो आणि तो गेम असा आहे की आपण एक वस्तू मनात धरायची आणि समोरचा काहीही क्वेश्चन्स विचारणार त्या वस्तू रिलेटेड. म्हणजे बोलणार की तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज मी एक वस्तू मनात ठेवली आहे, एक भाजी ठेवते टोमॅटो. तर निनाद आता कसे क्वेश्चन्स विचारणार? त्यांना सांगितलं कशाला भाजी ठेवली टोमॅटो. आता मी प्रश्न विचारून मी ते गेसच केलं असतं ना. हा, पण आता तू क्वेश्चन्स तर विचार. आता दुसरं काहीतरी ठेव जेणेकरून मला ऍक्च्युअली गेस करायला जरा मी प्रॉपर क्वेश्चन विचारू शकतो. आता माझ्या मनात टमाटाच नाही. हा, सो गेम असा आहे की सपोज मी एक मनात वस्तू ठेवली ए आणि निनाद मला कोणतेही कसेही क्वेश्चन्स विचारू शकतो आणि माझा आन्सर असणार फक्त येस और नो मध्ये. वाव, काय नव्हतं, स्टॅच्यू होता. सो मी फक्त येस और नो मध्ये आन्सर देणार आणि सो तसंच गेस करायचं की ती थिंग जी मी मनात ठेवली आहे ती काय. आणि आम्ही थिंगनी खेळतो, पण तुम्ही मूवीजनी खेळू शकतात. बट मी आता आम्ही दोघं तुम्हाला खेळून दाखवणार आहोत की कसं खेळतात. आणि बघा तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत. खूप फन असणार आहे, खूप मजा असणार आहे. सो येस, मी एक वस्तू मनात ठेवते. 1 मिनिट. इझी ठेव काहीतरी भाई. हा, ठेवली. ठीक आहे, चल आता मी गॅस करतो. लिव्हिंग थिंग आहे का नॉन लिव्हिंग थिंग आहे? नॉन लिव्हिंग थिंग. खाऊ शकतो का नाही खाऊ शकत? खाऊ शकतो. खाऊ शकतो, आयडियल आहे. टेस्ट कशी चांगली आहे का अशी ब्लँड आहे? चांगली आहे. मला सांग की थोडा जोरात बोल. लाईक ती गोष्ट आपण दुसऱ्या गोष्टीसोबत अशी मिक्स करून खातो का ती अशीच खातो? मिक्स करून खातो. आपल्या घरी आहे? हो. कुठे, किचन मध्ये? हो. फळ आहे का भाजी आहे? दोन्ही नाही. चॉकलेट पावडर? नॉट एक्झॅक्टली. नटेला? नॉट एक्झॅक्टली, बट यू आर क्लोज इनफ. मला कळलं तू तसं चूज करणार. ना चॉकलेट पावडर आहे ना नटेला आहे. समथिंग रिलेटेड टू चॉकलेट.
नाही नाही नाही, तू खूप क्लोज आहेस यार. तू फर्स्ट जे आन्सर गेस केलं त्याच्याच एकदम क्लोज आहे. चॉकलेट पावडरच्या क्लोज. चॉकलेट पावडरच्या क्लोज काय आता बघून आम्ही बाई ती चॉकलेट पावडर ते चॉकलेट पावडर. तू दुसरं काय घेतो दुधासोबत? दूध म्हणजे ड्रिंक ना, दुधात टाकून काय घेतो? चॉकलेट पावडर नाही पण दुधात टाकून कॉफी. दुधात टाकून काय घेतो भाई? काल घेतलंस ना? ओ चोको. सो गाईज असं, सो दिस इज द गेम. आणि मी व्हिडिओ मध्ये तुम्ही थोडा बोर व्हाल म्हणून त्याला मी थोडं पटकन असं सांगितलं, काल घेतलं वगैरे, थोडं हिंट्स दिले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1, 2, 3 असे हिंट्स देऊ शकतात. बट दिस इज द गेम. आता निनाद मनात ठेवणार आहे आणि मी विचारणार आहे. आता अशी गोष्ट ठेवतो ना जी तुला जमणारच नाही, तुला 100%. असं होऊच शकत नाही. मी कठीणातली कठीण गोष्ट पण गेस केली आहे. सो हे इम्पॉसिबल आहे. चल मी केलं, ठेवलं. सो लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग अशी गोष्ट जी गेस घरात आहे? नाही. तुझ्या ऑफिस मध्ये? नाही. घराच्या बाहेर? घराच्या बाहेर ऑब्विसली, पण स्पेस मध्ये नाही. वेल टेक्निकली ते स्पेस मध्ये पण असू शकतात. वॉटर मध्ये? वॉटर मध्ये पण असतात त्या. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत? नाही. पण ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? नॉन लिव्हिंग थिंग आहे. अजून तुला मी खूप प्लांट्स रिलेटेड आहे? तुला खूप सारे हिंट्स देतो मी. इट्स अ ह्युमन मेड ऑब्जेक्ट. ठीक आहे. 1900s मध्ये त्याला खूप यूज केलेलं. निनादचे सगळे स्पेस रिलेटेड आणि एकदम असं फुल सायफाय टाइप्स त्याचं सगळं असतं. सायफाय नाही, सायन्स रिलेटेड. हा बोल. ह्युमन मेड आहे, 1900s मध्ये यूज केलेले. त्याच्या क्रिएटर वरती एक मूवी पण रिलीज झालेला लास्ट इयर. कसा? त्याच्या क्रिएटर वर? तो ओपेनहायमर. मी थिंग कुठली मला न्यूक्लिअर. तू कॅश नाही करू शकत. एवढे हिंट दिले तुला मी. एवढे हिंट दिले तुला मी. अख्खा आन्सर सांगितलंय तुला मी. तू प्रश्न विचारत बसले खाऊ शकतो का आपण? तू गेस नाही करू न्यूक्लिअर बॉम्ब खा. पण मी तू मूवी जसं सांगितलं मी लगेच ओपेनहायमर बोलली. आणि बाय द वे तू हे सेम मला एकदा आधी विचारलंस. न्यूक्लिअर बॉम्ब. मी आधी तुला विचारलं, कधीच नव्हतं विचारलेलंस तू. ठीक आहे. सो तुम्हाला गेम कळलेला आहे. आम्ही परत कंटिन्यू करणार आहोत. बट आता एका शॉर्ट ब्रेकने भेटूया. म्हणजे ब्रेक नसणार आहे. ब्रेक टीव्ही शो चालू तुझा? टीव्ही शो नाही, मला तर व्लॉग पासून ब्रेक हवाय. आपण भेटूया, नुकतंच भेटूया आपण. मला तर व्लॉग पासून थोडा ब्रेक हवाय. व्लॉगिंग पासून. आता सुरू केलं का तुला? मी आठवण केल्यानंतर व्लॉग नाही बनवला का? अरे हा रे विसरले. आता ब्रेक हवायला लागेल. 5 मिनिटं रेकॉर्ड नाही केलं, ब्रेक हवायला. आपण पॉडकास्ट ऐकत होतो ना. तू पॉडकास्ट थांबवला हे करायला. पॉडकास्ट मस्तपैकी चाललेला माझा मस्तपैकी. तर गाईज आम्ही ना आज पॉडकास्ट कोणता बघत होतो? आम्ही विजय माल्या आणि राज सोबतचा पॉडकास्ट होता तो बघत होतो. तर हा इंटरेस्टिंग होता. पण तो पॉडकास्ट आहे 4-4.5 तासाचा आणि आमचा 1 तास पण नसेल. मी तर बोर नव्हतो झालो. मी पण बोर नव्हती झाली. बोर झालेलीस म्हणून तू बंद केलंस ते. नाही, बट पॉडकास्ट मध्ये आपण असं काय बोलू नाही शकत. नुसतं असं शांत ऐकावं लागतं. माझ्यासाठी असं आहे की भाई मी जेव्हा ड्राईव्ह करत असतो तिकडे असं किती सही दिसते ना सगळं. माझ्यासाठी जेव्हा मी ड्राईव्ह करत असतो तेव्हा असं मन ऐकत असतं पण म्हणजे लक्ष इथे असतं ड्रायव्हिंग करताना. आता पण मी कसं करतोय की बोलतोय डोळ्यासमोर आण माझ्या रस्ता बंद करतो. तू त्या सनमुळे नीट दिसतच नव्हतास म्हणून मग मी. तर चल ना थांब ना, आपण हा गेम कंटिन्यू करूया ना. मी मूवी ठेवते मनात. इंग्लिश, मराठी, हिंदी? मी ठेवलं इंग्लिश मूवी. आता रिलीज झालाय का जुना आहे? झाला असेल आत्ताच थोडा काही टाइम. 20 याच वर्षी मे बी. आपण बघितलाय? हो. तू आणि मी एकत्र बघितलाय? हो. आपल्या दोघांचा पहिला पिक्चर आपण एकत्र बघितलेला तो आहे. आय डोंट
बघितलंय? त्याच्यामध्ये एमिलिया क्लार्क आहे. मला नाही माहिती ती कोण आहे. तो आपण नव्हतं का बघितलं तो पॅरलाइज्ड माणसाचा, काय त्याचं नाव आता विसरलो मी. तो मूवी आहे. गेस कर नाव काय होतं यार? नोवोकेन. आठवते मला माहितीये ना. बोलली ना मी. काय नोवोकेन का नोवाकेन? नोवोकेन मी तो नव्हतोच बोलत, मी एमिलिया क्लार्कचा मूवी बोलत होतो. पण तो नोवोकेन पण पॅरलाइज्डच असतो ना. पॅरलाइज नसतो नोवोकेन, त्याला काहीतरी आजार असतो ना. त्याला पेन फील होत नाही म्हणून त्याला किती लागलं काही झालं तरी तो सहन करू शकतो, कारण त्याला फीलच होत नाही काही. शी यार एकदम हे झालं म्हणजे हा. तू मी करतो तू गॅस कर. हा ठीक आहे, ठेव मनात. आता निनाद एक मूवी ठेवणार आहे. एक मूवी ठेव. हिंदी आहे, इंग्लिश आहे का मराठी आहे? आपण एकत्र बघितलंय. आपण इंग्लिश मूवी इथे बघितलाय का इंडियाला बघितलाय? इंडियाला. अवतार. इंडिया गाईज आम्ही एकच मूवी बघितलाय. आम्ही किती एक्झिट 786 आम्ही 4 वर्ष डेट केलं, पण आम्ही लॉंग डिस्टन्स मुळे तर ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष निनाद इथेच होता. आणि इंडियाला आम्ही फक्त इंडियाला म्हणजे फॅमिली सोबत आम्ही अजून दोन मूवीज बघितले. फॅमिली सोबत कुठला? आपण अवतार बघितला आपण, आणि आम्ही 1 मिनिट ना कम्प्लीट करते ना. आणि मी आणि निनादनी दोघांनी मिळून फक्त एक मूवी बघितला अवतार. म्हणून जर आम्ही कोणतं जर मूवी इंडियात बघितला असेल तर तो फक्त हाच आहे. आणि फॅमिली सोबत आपण हा बघितलाय ना, दे धक्का 2. हा दे धक्का 2 फालतू मूवी होता ऍक्च्युअली. आणि नंतर आता रिसेंटली गेलेलो ना आपण इवा वगैरे, आपण कोणतं गेलेलो बघायला? साऊथ मूवी होता ना, पुष्पा 2. तर आपण सगळे पार्ट 2 बघायला जातो वाटतं फॅमिली सोबत. अवतार 2. अरे आणि आपला लकी नंबर पण 2च आहे ना, मुलांग 2. निनादचा बर्थडे 20 फेबला आहे, सो दॅट इज मुलांग 2. आणि माझं 2 नोव्हेंबर, सो मुलांग 2. सो 2 इज अ लकी नंबर. अँड वी आर ऑल्सो 2 peas in a pod. आमचा हा ट्रॅव्हल गेम कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत किंवा तुमच्या फॅमिली सोबत कार मधून कुठेही ट्रॅव्हल करत असाल, भले छोटा डिस्टन्स असो मोठा डिस्टन्स असो, हा गेम खेळा. आम्ही आमच्या फ्रेंड्स सोबत पण हा गेम खेळलो आहे आणि हा खूप फन होता, खूप मजा आली. तुम्ही पण हा गेम खेळा. आता आम्ही दोघंच आहोत, सो तुम्हाला मे बी इतका इंटरेस्टिंग वाटत नसेल. आणि आम्हाला सवय आहे आणि आम्ही आता एक्सपर्ट झालो या गेममध्ये, सो आम्ही इझिली ओळखतो. पण तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत खेळाल तेव्हा जेव्हा ते ओळखणार नाही तर ती एक वेगळीच मजा येईल. सो प्ले दिस गेम अँड लेट मी नो की तुम्हाला हा गेम कसा वाटला. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.